काय रे, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? डोक्यात जात नाही ती गोष्ट? तुला वॉर्न केलेलं की माझ्यावर नजर ठेवू नकोस, तरी तुझा माणूस माझ्या परिसरात काय करतोय? धन्यवाद तुमच्या फीडबॅकसाठी कस्टमर. नाही, मला कळत नव्हतं ना आमचा माणूस चांगलं काम करतोय की नाही. तो चोख काम करतोय, तुमच्या फीडबॅकमुळे आम्हाला कळलेलं आहे. टिंग टॉंग 24 तासात तुझ्या दारात उभा राहतो बघ. वाट बघ त्या दिवसाची. तुला मी आत्ताच सांगते, माझ्या नादाला लागू नकोस, लांब राहा माझ्यापासून. आणि या आधी काय काय झालंय हे विसरलास का तू? आणि विसरला असशील तर मी एकदा रिकलेक्ट करून देते तुला. तू आधी एकदा असाच खूप जोरात तोंडावर आपटलायस. तुला पुन्हा मी खोट्यात पाडू शकते, त्यामुळे लांब राहायचा माझ्यापासून. अरे देवा, तुझी स्टोरी अजून तिथेच अडकली आहे का? रिसेंटली स्टोरी माहिती नाही तुला? नाही ऐश्वर्या मॅडम, तुम्ही नाही हो खोटं पाडू शकत आता मला. अरे वा, भलताच कॉन्फिडन्स आलाय तुझ्यात. हा, ही स्टोरी सांगायची राहिली ना. काय झालं, त्या दिवशी आमच्याकडे एक पाहुणा आला होता, टोप्या सदाशिव. तो आला, तो सगळं ओकला घरच्यांसमोर. त्यामुळे सगळे घरचे भडकलेत तुमच्यावर. आईने तो मला तात्काळ सांगितलं, शोधून काढ ऐश्वर्याला. तेच करतोय मी. टिंग टॉंग. सदाशिव जेलमध्ये होता, मग त्याला बाहेर कोणी काढलं? काय मॅडम, फालतूचा जोक करता काय? मी. तू पण का? कामाचा माणूस आहे, माझा जुना मित्र आहे. काय आहे, मी गद्दारी नाही करत. त्याच्याबरोबर एक डील मारलं, म्हटलं बिल देतो, खरं सांगायचं घरी जाऊन. तो बचा बचा ओकला. राजकुमार, तू माझ्या नादाला लागून खूप मोठी चूक केलीयस. आता तुला ही ऐश्वर्या इझिली सोडणार नाही. आता बघ काय करते मी. ऐका ना, मला सोडू नका. जनावर पिसळलं की तिचा कायमचा बंदोबस्त करायचा असतो. ही स्वतःला निर्दोष साबित करण्यासाठी काही पण करेल. बंदोबस्त करायला हवा कायमचा. मी एकटी आहे घरात, तुम्ही नका ना करू असं. जगनांना येऊ देत ना तुम्ही जरा. अहो थांबवा ना त्यांना. तुम्ही असं काय करताय? ऐकून तर घ्या ना माझं. मुदत नाही. अहो थांबा तुम्ही जरा. मुदत नाही ना संपली अजून. मी तुम्हाला मगाचपासून सांगण्याचा प्रयत्न करते. तुम्ही समजून घ्या ना प्लीज. असं काय सावली, हे सगळं काय आहे? बघ ना सामान कसं बाहेर आणताय सगळं. मी एकटी आहे घरात, जगन्नाथ पण नाहीयेत. मी सांगते त्यांना जगन्नाथ येईपर्यंत थांबा, ऐकतच नाहीये ते. सावली हे सगळं त्या भैरवीने केलंय. तिच्यामुळे होतंय हे सगळं. काय? तुम्ही शांत व्हा, मी बोलते त्यांच्याशी. साहेब, काय सुरू आहे सगळं? थांबवा हे सगळं लवकरात लवकर. तुम्ही सावली मेहिंदळे ना? हो. आय एम सो सॉरी मॅडम. आम्ही पण काय करणार, कारण ही ऑर्डर वरून आली आहे आणि त्यामुळे आमचा नाईलाज आहे. आमचं काम फक्त ऑर्डर फॉलो करणं एवढंच आहे. तेव्हा आम्ही फक्त आमचं कर्तव्य पार पाडतो. दॅट्स ऑल. हे बघा, मला मान्य आहे तुमचं काम आहे ते, पण तुम्ही असं कसं करू शकता? हे सगळं करताना जरा तरी विचार करा. अहो त्या एकट्या होत्या घरात. जगन्नाथजी येईपर्यंत तुम्हाला थांबायला काय प्रॉब्लेम आहे? आणि तुम्ही साहेब, तुम्ही काय यांची मदत करताय? ते माझं कामच आहे मॅडम. त्यासाठीच शासनाने आमची नियुक्ती केलेली असते. मला नाही वाटत असा कुठला कायदा असेल. घरात बाई एकटी असताना तुम्ही तिच्या घरातलं सगळं सामान बाहेर फेकून द्याल. हे माणुसकीला धरून नाहीये. काय बघताय तुम्ही? हे सगळं सामान पुन्हा घरात ठेवा आणि तुम्हाला जी काही कारवाई करायची आहे ना, जगन्नाथजी आल्यावर करा. नाहीतर मी सगळ्या पत्रकारांना इथे बोलवेन आणि मग त्यांना पण कळू द्या आपलं प्रशासन किती जलद गतीने काम करतं ते. हो ना? काय झालं, बोल. काही सापडले का? हो, म्हणूनच अर्जंट बोलवलं. काय, बोल ना. अरे, ज्या गुंडांना आम्ही पकडलं होतं ना, त्यांच्या फोनवरून आम्ही ऐश्वर्याचं लोकेशन ट्रेस केलंय. पकडलं तिला? ॲक्च्युली पकडलं नाही अजून. सारंग, अरे हा मॅटर आपल्या सिस्टरच्या फॅमिलीचा आहे ना, म्हणून अजूनपर्यंत शांत आहे मी. पण डोंट वरी, ही ऐश्वर्या आता माझ्या तावडीतून सुटणार नाही. आपण एक माणूस ठेवलाय तिच्या मागे, त्यामुळे तिचे सगळे अपडेट्स मिळत राहतील आपल्याला. ठीक आहे, बघ तुझ्या हिशोबाने कर. काय रे, आता ना मला कळत नाही की
ही गोष्ट मी घरी सांगू की नको सांगू? कदाचित ताराला असं वाटत असेल की माझ्यामुळे आणि सावलीमुळे तिला घर सोडावं लागलं. आता ऐश्वर्या वहिनीचं जर घरी बोललो मी तर आई तिला पण घराबाहेर काढेल. नीलला वाईट वाटू शकतं. कळत नाही, हे सगळा गोंधळच आहे. पण सारंग, तारा की कहाणी अलग आहे. तिने परिस्थितीमुळे सावलीचं सत्य लपवून ठेवलं. नाईलाज होता तिचा, आणि तिलोत्तमा मॅडम तिला माफही करतील नंतर. पण या ऐश्वर्याचं तसं नाही आहे. तिने क्राईम केलाय, क्राईम. ऐश्वर्याला माफी मिळणारच नाही. आपल्या सिस्टरला पळवून नेलं होतं तिने, आणि या क्राईमसाठी तिला जेल सुद्धा होऊ शकतं. काहीतरी मार्ग काढावा लागेल. काहीतरी मधला मार्ग तर काढावाच लागेल. माझ्या डोक्यात काहीतरी सुरू आहे. मी सांगतो तुला काय करायचं. हे बघा मॅडम, तुमचं म्हणणं मान्य आहे आम्हाला, पण कायदा आहे. कायद्यानुसार आम्हाला अशी कारवाई मध्ये थांबवता येणार नाही. त्यामुळे आम्हाला आमचं काम करू द्या. अहो पण तुम्ही यांना मुदत दिलेली ती संपली नाही आहे ना अजून, मग का कारवाई करताय? मॅडम, तसे आमच्या हातात काही नाही आहे. आम्हाला जसं सांगितलं आम्ही तसं करतो. तुम्ही बाजू लावा, आमच्या कामात अडथळा आणू नका. शासकीय कामात तुम्ही अडथळा आणलात, त्यामुळे आम्ही तुम्हालाही अटक करू शकतो. हे आले. थांबा, जगन्नाथ आले. थांबा. जगन्नाथ, बघा ना हे सगळं काय सुरू आहे. सगळं सामान बाहेर आणतायत. मला म्हणाले मुदत दिली होते म्हणे, आधी घर का नाही रिकामं केलं, पण मुदत संपायच्या आधीच यांनी कारवाई सुरू केली. मी त्यांना म्हटलं जगन्नाथला येऊ देत, मी एकटी आहे घरात. ऐकलंच नाही काही. कारवाई सुरूच आहे त्यांची. तू आधी शांत हो, मी बघतो. तुमच्यात मुख्य कोण आहे? मीच. नमस्कार. नमस्कार सर. मी तुम्हाला स्पष्टपणे आणि अतिशय शांतपणे सांगतो की आम्हाला जी नोटीस पाठवली आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. म्हणजे त्याविरोधात मी कोर्टात जाणारच आहे, आवाहन करणारच आहे कोर्टाला. तुम्हाला कोर्टात जे आव्हान द्यायचं असेल ना ते तुम्ही द्या, पण सध्या आम्हाला आमचं काम करू द्या. कृपया आमच्या कामात प्लीज अडथळा आणू नका. जगन्नाथजींनी जे सांगितलं ते ऐकलं नाहीत का तुम्ही? जर यांनी कोर्टात केस केली ना तर तुम्ही सगळे अडकले जाल. आणि तुम्हाला सुद्धा हे माहिती आहे की ही नोटीस, ही कारवाई, हे सगळं चुकीच्या पद्धतीने होत आहे. बरं, आज तुम्ही सामान घराबाहेर फेकाल, पण उद्या जेव्हा कोर्ट तुम्हाला प्रश्न विचारेल तेव्हा काय उत्तर द्याल? नाही, ज्याने तुम्हाला ऑर्डर दिली आहे ना तो कोर्टात येणार नाहीये, कोर्टात तुम्हाला यावं लागणार आहे. कारण केस करताना मी तुमच्या सगळ्यांची नावं त्यात नोंद करणार आहे. हो, आणि हे सगळं करताना जर इथे पत्रकार आले तर ही बातमी वाऱ्यासारखी पसरेल. आता आपल्या आपल्यात गोष्ट आहे, पण उद्या ही अख्ख्या जगाला कळेल. आणि हो, कोर्टात पुरावे सादर करताना हे जे तुम्ही करताय ना हे सगळं दाखवलं जाईल. त्यामुळे विचार करा, कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की हे काम बेकायदेशीर आहे. काय एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्हाला तुमचं काम सुरूच ठेवायचं आहे का?